नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. पहा, गुरुवारी माघ अमावस्या आली आहे. 27 फेब्रुवारीला माघ अमावस्या आहे. ही अमावस्या सकाळी 8:54 सुरू होणार आहे आणि या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. बघा, 100% रिझल्ट देणारा हा उपाय आहे. आपण आपल्या मुलांच्या कोणत्याही अडचणीसाठी, कोणत्याही समस्येसाठी, मुलगा असो, मुलगी असो, लहान मूल असो किंवा मोठं असो, नोकरीला असो किंवा लग्न झालेलं असो, सर्वांसाठी आई आपल्या मुलांसाठी हा उपाय करू शकते. अमावस्या तिथी ही अशी तिथी आहे की या दिवशी आपण आपल्या मुलांवर असलेले वाईट विघ्न, वाईट बाधा, नजरबाधा, नजर दोष या सर्व गोष्टी काढून टाकण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अमावस्येच्या दिवशी तांत्रिक क्रिया, वाईट बाधा या मोठ्या प्रमाणात केल्या जातात आणि जर का आपली मुलं त्रास देत असेल, ऐकत नसेल, अभ्यास करत नसेल, किरकिर करत असेल, एखादा मुलगा खूप हुशार असेल, नेहमी अभ्यास करत असेल आणि अचानक त्याला अभ्यास करायला नकोसं वाटत असेल, अशा सर्व मुलांसाठी आईने हा उपाय करायचा आहे. तुम्ही हा उपाय प्रत्येक अमावस्येला करू शकतात. बघा, आपल्या मुलांना दृष्टही लागत असते, नजर दोष होत असते. त्यामुळे आपण आपल्या मुलांसाठी प्रत्येक अमावस्येला हा उपाय करायचा आहे. माघ महिना हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि या महिन्यात येणाऱ्या या अमावस्येला देखील तितकेच महत्त्व आहे. अमावस्या तिथी या दिवशी आपण माता लक्ष्मीची, भगवान श्रीहरी विष्णू यांची देखील सेवा करत असतो. आपल्या घरात माता लक्ष्मीने अखंड वास करावा, घरात नेहमी सुख, समृद्धी, शांती, ऐश्वर्य नांदावं यासाठी माता लक्ष्मीची देखील या दिवशी पूजा केली जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो उपाय बघणार आहोत, हा उपाय आपल्याला शक्यतो सकाळीच करायचा आहे. तुम्ही हा उपाय सकाळी 12 वाजेच्या आतमध्ये करू शकतात. पहा, आता काहींची मुलं शाळेत गेलेली असतात, घरी नसतात. मग अशा वेळेस तुम्ही हा उपाय त्यांच्यासाठी संध्याकाळी केला तरी चालेल, परंतु शक्यतो हा उपाय आपण सकाळी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग सकाळी अगदी तुम्ही सकाळी उठल्यापासून 12 वाजेपर्यंत हा उपाय केव्हाही करू शकतात. अमावस्या तिथीच्या दिवशी आपण आपल्या घरातील वाईट बाधा काढून टाकण्यासाठी जसे भरपूर उपाय करत असतो, त्याचप्रमाणे आपल्या मुलांवर आलेले संकट, वाईट बाधा काढून टाकण्यासाठी आपल्याला हा एक उतारा करायचा आहे. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, परंतु प्रभावी असा हा उपाय आहे. आपल्याला आपल्या घरात जर का एक मूल असेल तर त्या मुलाच्या हिशोबाने एक मूठ तांदूळ घ्यायचे आहे आणि हा तांदूळ न धुता, यात मीठ न घालता आपल्याला याचा भात शिजवायचा आहे. जर का तुमचे 2 किंवा 3 मुलं असतील तर त्या हिशोबाने तुम्हाला थोडे तांदूळ जास्तीचे घ्यायचे आहेत. हा भात शिजवल्यानंतर आपल्याला एका वाटीत काढायचा आहे. 2 मुलं असतील तर 2 वाट्यांमध्ये काढा, 3 असतील तर 3 वाट्यांमध्ये वेगळा वेगळा भात काढायचा आहे. यावर तुम्हाला थोडंसं आंबट दही टाकायचं आहे. बघा, 1-2 चमचे आंबट दही तुम्हाला टाकायचं आहे. जर का तुमच्याकडे काळे तीळ असतील तर थोडेसे काळे तीळ टाका, थोडंसं हळदी कुंकू टाकलं तरी चालेल किंवा नुसता दही भात तुम्ही घेतला ना तरी चालणार आहे. पहा, तुमच्या मुलांना तुम्हाला तुमच्या समोर बसवायचं आहे. बसवताना पूर्व पश्चिमकडे तोंड येईल या पद्धतीने बसवा आणि हा भात तुमच्या मुलांवरून 7 वेळा वरून खाली तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे. पहा, हे करत असताना आपल्याला कोणाशी बोलायचं नाही. आपण जेव्हा दृष्ट काढतो, उतारा करतो, तेव्हा तो आपल्या डोक्यामध्ये फक्त एक ती भावना पाहिजे की माझ्या मुलाची ही बाधा निघून जात आहे, माझ्या मुलाचा हा त्रास दूर होत आहे, माझ्या मुलाचं हे संकट दूर होत आहे, अशी भावना ठेवून आपल्याला हा भात 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. 2 मुलं असतील तर 2 मुलांवरून वेगळा वेगळा भात घेऊन तुम्हाला हा उतरवून घ्यायचा आहे. भात उतरवून घेतल्यानंतर बघा, तुम्हाला हा उपाय करेपर्यंत कोणाशीच बोलायचं नाही. कोणी तुम्हाला टोचेल किंवा अडवेल, तुम्हाला याची दक्षता घ्यायची आहे. उपाय करताना तुम्हाला कोणाशी हसायचं नाही. तुम्हाला रागात, क्रोधित अवस्थेत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही एकदम रागामध्ये हा उपाय कराल, त्यावेळेस तुमच्या मुलांचं सर्व विघ्न हे या उतारामधून निघून जाणार आहे. त्यानंतर जर का 2 मुले असतील तर दोघांच्या वाटीतला भात तुम्हाला एका कागदावर एकत्र करून घ्यायचा आहे आणि हा भात तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन एखाद्या उंच भिंतीवर, एखाद्या उखरड्यावर किंवा एखाद्या मोकळ्या जागी किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्हाला ठेवून यायचं आहे.
जेणेकरून हा भात पशु पक्षी किंवा कीटक किंवा कुत्रे येऊन खाऊन जातील. बघा, हा भात तुम्हाला एखाद्या झाडाखाली किंवा एखाद्या मोकळ्या उकिरड्यावर किंवा मोठ्या भिंतीवर किंवा तुमच्या घराच्या बाहेर उंच जागा असेल तिथे तुम्हाला ठेवायचा आहे. जेणेकरून हा भात पशु पक्षी, मग कुठलेही पक्षी असू द्या, त्यांनी हा भात खाल्ला पाहिजे. जसं जसं हा भात ते पक्षी खातील तशी तशी तुमच्या मुलांची बाधा विघ्न ही निघून जाईल. पहा, अत्यंत प्रभावी असा उपाय आहे आणि साधा सोपा उपाय आहे. या उपायाने तुमच्या मुलांची दृष्ट ही 100% निघणार आहे. उपाय करताना पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने करा. नक्कीच तुम्हाला याची चांगले रिझल्ट बघायला मिळणार आहे. बघा, प्रत्येक मुलांना दृष्ट ही लागत असते. मुलं हसली जरी, मुलं हुशार असली तरी त्यांना कोणी नुसतं त्यांना गुणी बाळ किंवा खूप अभ्यास करतात, साधं बोललं तरी त्यांना दृष्ट लागत असते. आणि ही दृष्ट लागलेली आपल्याला अमावस्येच्याच दिवशी काढता येते. म्हणून आपण आपल्या मुलांसाठी अमावस्येच्या दिवशी हा अत्यंत प्रभावी असा उपाय आवर्जून करायचा आहे. एक महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही हा भात घेऊन जाताल तेव्हा तुम्हाला मागे वळून बघायचं नाही, कोणाशीही बोलायचं नाही आणि भात ठेवल्यानंतर देखील तुम्हाला कोणाशीही न बोलता, मागे न बघता घरी निघून यायचं आहे. आणि आल्यावर तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.